लिबर्टी आहे. लिबर्टी म्हणजे काय? स्वातंत्र्य आहे आम्हाला. कशाचं स्वातंत्र्य आहे? लिबर्टी ऑफ थॉट्स अँड एक्सप्रेशन, स्वतःचं मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य दिलंय आम्हाला. आमचं संविधान सांगतं हे. प्रस्तावनेमध्ये काय म्हटलंय? आमचं संविधान सांगतं आम्हाला लिबर्टी ऑफ थॉट्स अँड एक्सप्रेशन आहे. मला माझा विचार व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे. त्याचबरोबर मला जो रुचेल, मला जो पटेल असा धर्म प्रोफेस करण्याचा, त्याचा प्रचार प्रसार करण्याचं स्वातंत्र्य मला दिलेलं आहे. त्यावर विश्वास ठेवण्याचं स्वातंत्र्य मला दिलेलं आहे. म्हणजे कुणीही कुणावरती कुठल्याही प्रकारचे बंधन लादू शकत नाही, कारण मला स्वातंत्र्य आहे. संविधान जागृती देशाची प्रगती अंतर्गत होत असलेली ही प्रवचन मालिका आणि उपस्थित सर्व मान्यवर, आपल्या सर्वांचं या उपक्रमामध्ये सहर्ष असं स्वागत. आज ज्यांच्याकडे सूत्रसंचालन आहे असे आपल्या संविधान विश्लेषण समितीचे सदस्य, की जे बौद्धाचार्य, गायक, संगीतकार आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि कन्नड छत्रपती संभाजीनगर या ठिकाणाहून आपल्याशी संवाद साधणार आहेत, सूत्रसंचालन करणार आहेत. तर मी आदरणीय नामदेव खाडवे सरांना विनंती करतो की आपण पुढील सूत्र हाती घ्यावं. आदरणीय नामदेव खाडवे सर. संविधान जागृती देशाची प्रगती अंतर्गत होणारी आजची विशेष व्याख्यानमाला, आजचे पुष्प क्रमांक 1080 या कार्यक्रमाचे आयोजक ग्रुप बहुजन हिताय बहुजन सुखाय ग्रुप शिक्रापूर, संविधान विश्लेषण समिती महाराष्ट्र राज्य, तसेच द्वारकामाई महिला व बालकल्याण विकास संस्था त्रिवेणीनगर पुणे, आजच्या या व्याख्यानमालेसाठी ज्या आपल्यासाठी प्रमुख वक्त्या लाभलेल्या आहेत त्या आदरणीय प्रज्ञाताई शेजोळ, ॲडव्होकेट, नाशिक येथून आपल्याशी आज त्या संवाद साधत आहेत. आपण मागील गुरुवारी मागच्या भागामध्ये आपण संविधानाचे अनुच्छेद क्रमांक 12 आणि 13 या 2 अनुच्छेदांचं विश्लेषण आणि मार्गदर्शन आपण ऐकलं, अनुभवलं आणि शिकलो. तेव्हा आज आपण अनुच्छेद क्रमांक 14 याचं विश्लेषण आणि या पुढील कलमांचं विश्लेषण आपण आदरणीय प्रज्ञाताई शेजवळ यांच्याकडून शिकून घेणार आहोत. खरं म्हणजे आपण प्रवचन ऐकत नाही आहोत किंवा व्याख्यान ऐकत नाही, तर आपण शिकत आहोत आणि ताईंच्या प्रत्येक शब्दाकडे आपण लक्ष द्यायचं आहे, तेव्हा आपल्याला संविधान समजेल. असं संविधान समजू शकत नाही. आणि म्हणून मी जास्त वेळ न घेता ताईंना विनंती करतो की ताई, आपण आपल्या व्याख्यानाला म्हणजेच शिकवणीला आपण सुरुवात करावी. आदरणीय प्रज्ञाताई. आर्टिकल 14 आपण इन डिटेल बघणार आहोत, कारण संविधान नुसतंच संविधानामध्ये आम्हाला हक्क दिले, संविधानात आम्हाला अधिकार दिले, संविधानामध्ये गव्हर्नमेंटला काही रूल्स सांगितले किंवा संविधानामध्ये पंतप्रधान कोण असावा, राष्ट्रपती कोण असावा, त्यांची अपॉइंटमेंट कशी होणार आहे किंवा चीफ जस्टिस ऑफ इंडिया कसे अपॉइंट होतील, एवढंच माहिती असणं म्हणजे संविधानाची माहिती असणं असं होत नाही. त्याच्यामुळे त्यातल्या प्रत्येक कलमाला इन डिटेल समजून घेणं खूप गरजेचं असतं. आणि आपल्याला असं वाटतं की सध्या आपल्या सगळ्यांच्याच घरामध्ये संविधान आहे, पण ते वाचताना खूप रटाळ वाटतं किंवा समजत नाही. आपण वाचतो पण समजत नाही. त्याचं कारण असं आहे की जेव्हा लॉ समजून घ्यायचा असतो तेव्हा लॉ समजून घेण्यासाठी इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅट्यूट आणि ज्युरिस्प्रुडन्स असे लॉ मध्ये 2 विषय असतात आणि त्या 2 विषयांचा सखोल अभ्यास केल्यानंतर
कायद्याच्या शब्दांचा अर्थ कसा लावायचा हे आपल्याला समजतं. आणि सर्वसामान्यपणे सगळ्यांना ज्युरिस्प्रुडन्स किंवा इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅट्यूट हे विषय त्यांना माहितीच नाहीयेत. आणि त्यामुळे मराठीत जरी असलं तरी सुद्धा ते कायद्याच्या प्रोव्हिजनचा अर्थ लावता येत नाही. आणि अर्थ लावता येत नाही त्यामुळे तो इंटरप्रिट होत नाही आणि तो आपल्याला किचकट वाटतो किंवा रटाळ वाटतो. सो म्हणून आपण त्या प्रत्येक गोष्टींना खूप सोप्या पद्धतीने समजून घेतोय. आणि मी तुम्हाला हे पण सांगेन की लॉ मध्ये कुठला शब्द आला तर त्याचा अर्थ कसा घ्यायचा असतो. लॉ मध्ये एखादे शब्द येतात, जेव्हा तिथे शुड बी शब्द येतो, मस्ट बी शब्द येतो, तेव्हा त्याचे अर्थ कसे घ्यायचे असतात किंवा त्याचं इंटरप्रिटेशन कसं करायचं असतं हे फार महत्वाचं आहे. जेव्हा शुड बी, मस्ट बी असे शब्द जेव्हा लॉ मध्ये येतात तेव्हा त्या लॉच्या प्रोव्हिजन ह्या मॅन्डेटरी आहेत. मॅन्डेटरी म्हणजे काय आहेत? सक्तीच्या आहेत. असंच झालं पाहिजे असं लॉ सांगतो. त्याला ऑप्शन नाहीये कुठला, असंच झालं पाहिजे. शुड बी, मस्ट बी असे शब्द आले तर समजायचं की हे झालंच पाहिजे असं लॉ म्हणतो. सो अशा बारकाव्याने आपण हा लॉ पुन्हा एकदा समजून घेणार आहे. तेव्हा आपण पुन्हा एकदा एक रिकॅप घेणार आहोत जेणेकरून आपल्याला पुन्हा ते रिवाइज होत जावं की याच्या अगोदर संविधानाची सुरुवात झाली तेव्हा आपण काय काय शिकलो आणि आपण कुठपर्यंत येऊन पोहोचलो. सो सगळ्यात पहिल्यांदा आपण काय बघितलं, एक बॅकग्राऊंड हिस्ट्री बघितली की भारताला संविधानाची गरज का पडली किंवा भारतामध्ये लोकशाही असावं असं का वाटलं किंवा भारतात कायद्याचं राज्य असावं असं का वाटलं याची एक बॅकग्राऊंड हिस्ट्री आपण बघितली. जिथे आपण सुरुवात केली होती की ब्रिटिश जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांनी भारतासाठी पहिल्यांदा भारताला रेग्युलेट करण्यासाठी रेग्युलेटिंग ऍक्ट बनवलेला होता की कसं इथल्या लोकांना आपण रेग्युलेट करणार आहोत. आणि तेव्हापासून भारतामध्ये कायद्याची एक सुरुवात झालेली आहे. आणि अल्टिमेट जर बघितलं तर कुठेतरी संविधानाचं एक छोटस मूळ किंवा कायद्याचं मूळ कुठून सुरुवात झालं असेल तर रेग्युलेटिंग ऍक्ट. असं करत करत आपण सगळं बघितलं आणि त्यानंतर आपण हे पण बघितलं की भारताच्या संविधानाची प्रस्तावना काय आहे ज्याला आपण प्रिएम्बल म्हणतो. आणि त्याच्यात आपण हे शिकलो की जसं एखाद्या पिक्चरला प्रमो असतो तसा संविधानाचा प्रमो म्हणजे प्रस्तावना. संविधानात नेमकं काय दिले, संविधान कशाबद्दल बोलतं, संविधानात कोणते हक्क आहेत, कोणते अधिकार दिलेले आहेत, नेमका भारत कसा घडवायचा, ह्या भारताचं नाव काय असेल, यात सार्वभौम काय असणार आहे, हे सगळं प्रस्तावनेमध्ये दिलेलं आहे. आणि त्याच्यातून आपल्याला कळतं की भारताच्या संविधानामध्ये नेमकं काय काय दिलं. आता एक जनमानसांमध्ये एक म्हण सुद्धा प्रचलित आहे की जर आपल्याला एखादा देश समजून घ्यायचा असेल किंवा त्या देशाची सिस्टीम काय, त्याचं कल्चर काय, तिथे कुठल्या जाती धर्माची लोक राहतात, कुठल्या परंपरेची लोक तिथे राहतात, तर त्याच्यासाठी तिथले लॉ वाचावे लागतात. म्हणजे आपल्याला तो समाज कळतो, तो देश कळतो. तसंच संविधान समजून घ्यायचं असेल तर प्रस्तावना जर एकदा समजली तर संविधानात नेमकं काय काय म्हटलेलं आहे हे आपल्याला समजतं. मग त्याच्यामध्ये आपण बघितलं की आमच्या संविधानाची प्रस्तावना आम्हाला काय सांगते, तर आमच्या देशामध्ये सुप्रीमसी काय असणार आहे, लॉ सुप्रीम असणार आहे. सार्वभौम काय असेल तर लॉ सुप्रीम असेल. आमच्यावरती कुठल्याही राज्यांचं राज्य नसेल, कुठल्याही धर्माचं राज्य नसेल. आमच्या इथे राज्य असेल ते लॉचं राज्य असेल. आणि तो लॉ म्हणजेच काय, आपला अपेक्स लॉ ज्याला आपण इंडियन कॉन्स्टिट्यूशन असं म्हणतो. भारताचं संविधान ज्याला आपण म्हणतो हे या भारतात सगळ्यात सुप्रीम आहे. ओके, राष्ट्रपती सुप्रीम नाही आणि पंतप्रधान सुप्रीम नाही किंवा चीफ जस्टिस ऑफ सुप्रीम नाही, तर सुप्रीम आहे तो म्हणजे कॉन्स्टिट्यूशन ऑफ लॉ. भारताचं संविधान सुप्रीम आणि त्याच्यानंतर बाकीचे सगळे लोक. का तर आपण हे पण बघितलं जन्म देणारा मोठा असतो आणि या सगळ्या लोकांची इथे संसद असायला पाहिजे, इथे राष्ट्रपती असायला पाहिजे, पंतप्रधान, त्याचबरोबर ज्युडिशियरी सिस्टीम असायला पाहिजे, एक्झिक्युटिव्ह असायला पाहिजे. कुणी सांगितलं, संविधानाने सांगितलं. म्हणून यांची आपण म्हणूयात निर्मिती झाली. म्हणून सगळ्यात सुप्रीम कोण भारतात, तर भारतात सगळ्यात पहिले सुप्रीम आहे ते म्हणजे संविधान. आणि त्यानंतर आपण बघितलं की आमच्या देशामध्ये काय काय असणार आहे, आम्ही सेक्युलर असणार आहोत, आम्ही सोशालिस्ट असणार आहोत, आम्ही डेमोक्रेटिक असणार आहोत, आम्ही प्रजासत्ताक रिपब्लिक आम्ही असणार आहोत. त्याचबरोबर आमचं संविधान आम्हाला काय देतं,
जस्टिस देतं. कसलं इकॉनॉमिकल पॉलिटिकल जस्टिस आम्हाला देतं, न्याय देणार आहे आम्हाला. कशामध्ये? आर्थिक स्वातंत्र्य मिळणार आहे, राजकीय स्वातंत्र्य मिळणार आहे, सामाजिक स्वातंत्र्य आम्हाला मिळणार आहे. त्याचबरोबर आम्हाला लिबर्टी आहे. लिबर्टी म्हणजे काय? स्वातंत्र्य आहे आम्हाला. कशाचं स्वातंत्र्य आहे? लिबर्टी ऑफ थॉट्स अँड एक्सप्रेशन, स्वतःचं मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य दिलंय आम्हाला. आमचं संविधान सांगतं हे. प्रस्तावनेमध्ये काय म्हटलंय? आमचं संविधान सांगतं आम्हाला लिबर्टी ऑफ थॉट्स अँड एक्सप्रेशन आहे. मला माझा विचार व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे. त्याचबरोबर मला जो रुचेल, मला जो पटेल असा धर्म प्रोफेस करण्याचा, त्याचा प्रचार प्रसार करण्याचं स्वातंत्र्य मला दिलेलं आहे. त्यावर विश्वास ठेवण्याचं स्वातंत्र्य मला दिलेलं आहे. म्हणजे कुणीही कुणावरती कुठल्याही प्रकारचे बंधन लादू शकत नाही, कारण मला स्वातंत्र्य आहे. आणि त्यानंतर आपण बघितलंय की आपल्याला इक्वालिटी आहे. कशामध्ये? अपॉर्च्युनिटीज दिलेल्या आहेत आपल्याला. कशासाठी? तर आपण आपल्याला आपल्या आयुष्याची जी काही अपलिफ्टमेंट करायची आहे त्याच्यामध्ये आपल्याला स्वतःचा मोठेपणा, आपली डिग्निटी, इक्वल अपॉर्च्युनिटी, आपल्याला समान संधी मिळायला पाहिजे, तर आपण स्वतःला प्रूव्ह करू शकतो. जर आपल्याला संधीच नाही मिळाली तर आपण स्वतःला प्रूव्ह करू शकणार नाही. म्हणून या सगळ्या गोष्टी आम्हाला आमच्या संविधानाने दिलेल्या आहेत. त्याचबरोबर आमच्या संविधानाने काय सांगितलं? या देशात काय असेल? बंधुभाव असेल. आणि या देशाची एकता आणि एकात्मता अखंडित ठेवण्यासाठी ज्या काही गोष्टी गरजेच्या आहेत त्या आम्ही सर्व करणार आहोत. कारण हे संविधान कुठल्याही देवाने बनवलेलं नाहीये. हे संविधान मॅनमेड आहे, मनुष्याने बनवलेलं आहे, लोकांनी लोकांसाठी लोकांकरता बनवलेलं आहे आणि ते आम्ही आमच्या प्रती समर्पित केलेलं आहे, असं आपण ते प्रस्तावनेत बघितलं. त्यानंतर पुढे जाऊन आपण आर्टिकल सुरू केलं आणि त्या आर्टिकल मध्ये आपण बघितलं की आर्टिकल 1 पासून 4 पर्यंत भारत म्हणजे नेमका काय आणि भारतात काय काय असणार आहे, ज्याच्यामध्ये वेगवेगळी राज्य असतील, केंद्रशासित प्रदेश असतील, असं म्हटलेलं आहे. भारताचं नाव काय असणार आहे? इंडिया, दॅट इज भारत. भारताचं नाव काय आहे? भारत. हिंदुस्तान नव्हे, कुठेही असा उल्लेख दिसणार नाही. इंडिया दॅट इज हिंदुस्तान असं नाहीये, इंडिया दॅट इज भारत असं म्हटलेलं आहे. आणि त्याचबरोबर जर कधी आपल्याला आपल्या भारताचा प्रदेश वाढवायची वेळ आली किंवा तो जर एखाद्या नॅचरल कलॅमिटीजमुळे तिथे डिव्हिजन ऑफ स्टेट झालं किंवा त्याचं खच्चीकरण झालं तर त्यावेळेला त्या संदर्भात लॉ बनवण्याचे अधिकार पार्लियामेंटला असतील. एखाद्या राज्यांच्या सीमांच्या बद्दल लॉ बनवण्याचे अधिकार पार्लियामेंटला असतील. एखादं नवीन स्टेट मर्ज होत असेल त्या संदर्भात लॉ बनवण्याचे अधिकार पार्लियामेंटला असतील. त्याचबरोबर आपण पुढे जाऊन आर्टिकल 5 ते आर्टिकल 11 मध्ये भारताचं नागरिकत्व कसं बहाल केलं जातं किंवा कशा पद्धतीने बहाल केलेलं आहे हे सुद्धा आपण डिटेलमध्ये बघितलं. म्हणजे जी भारतात जन्माला आलेली लोक आहेत त्यांना कसं नागरिकत्व मिळालं, जी पाकिस्तानला गेली पुन्हा पाकिस्तानमधून भारतात आली त्या लोकांना नागरिकत्व मिळालं, त्यांना कसं मिळालं, किंवा एखादा व्यक्ती फॉरेन मध्ये सेटल झाला, भारतात जन्माला आला, फॉरेन मध्ये सेटल झाला, पुन्हा त्याला भारतात यायचं असेल तर त्याला कशी तिकडची सिटिझनशिप सीज करावी लागेल आणि पुन्हा कसं भारताचं नागरिकत्व मिळेल, किंवा त्याच्या लाईफ टाइम मध्ये तो तिथे राहिला, त्याची मुलं तिथे जन्माला आली फॉरेन मध्ये आणि त्यानंतर त्याच्या मुलांना जर भारतामध्ये यायचं असेल आणि इथलाच नागरिक म्हणून राहायचं असेल तर त्यांना कशी सिटिझनशिप मिळवता येईल, त्यांना कुठले कुठले ग्राउंड्स फुलफिल करावे लागतील, हे सगळं आपण सिटिझनशिप मध्ये बघितलं आहे, जे कलम 5 ते 11 मध्ये देण्यात आलेले आहेत, ज्याला आपण आर्टिकल 5 to 11 मध्ये बघितलं. आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आर्टिकल आपण बघितलं, जे आर्टिकल सुरू जिथून होतं तिथूनच आपले फंडामेंटल राईट सुरू होतात. आता त्याचबरोबर मी तुम्हाला हे पण सांगेल की फंडामेंटल राईट्स हे वेगळे असतात आणि लीगल राईट्स हे वेगळे असतात. फंडामेंटल राईट्स म्हणजे ज्याला आपण मूलभूत हक्क म्हणतो, मूलभूत हक्क आपल्याला बाय बर्थ मिळालेले असतात, पण याच्या अगोदर जोपर्यंत आपल्याकडे संविधान नव्हतं तोपर्यंत भारतामध्ये तुम्हा आम्हा लोकांना आपल्या मूलभूत हक्कांची जाणीव नव्हती आणि ती जाणीव खऱ्या अर्थाने आपल्याला बाबासाहेबांनी करून दिलेली. पाण्याचा हक्क कशाचा हक्क आहे? मूलभूत हक्क आहे, जन्माने मिळालेला हक्क आहे, नॅचरल राईट आहे, कुणीही तो डिनायल करू शकत नाही, कुणीही काढून घेऊ शकत नाही. का? तर तो बाय बर्थ मिळालेला राईट आहे.
आणि 2 प्रकारचे राईट्स त्याच्यामध्ये आता आपण शिकतोय ते फंडामेंटल राईट्स, जे आर्टिकल 12 पासून 35 पर्यंत देण्यात आलेले आहेत. आर्टिकल 12 ते 35 मध्ये जे आहेत ते आपले फंडामेंटल राईट आहेत. आणि हे फंडामेंटल राईट म्हणजे या संपूर्ण संविधानाची एक चौकट आहे. इकडे काहीही करण्याचा अधिकार आहे. पार्लियामेंटला आर्टिकल 12 पासून 35 पर्यंतच्या कायद्यांना हात लावता येत नाही. त्याच्या प्रोव्हिजन्स मध्ये बदल करण्याचा अधिकार आहे, पण त्यातले लॉ डायरेक्ट काढून टाकणं किंवा ते अमेंडमेंट करून डिलीट करणं हा अधिकार पार्लियामेंटला नाही आहे. आणि त्याच्यासाठी आपण पुढे जाऊन केशवानंद भारती वर्सेस स्टेट ऑफ केरला ही सगळ्यात महत्वाची केस आहे, जी भारताच्या इतिहासातली सगळ्यात मोठी केस आहे. ती आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे. त्या केसमधून आपल्या मनामध्ये जी भीती आहे की सध्याचं जे काही सरकार आहे यांच्या असण्याने किंवा यांच्या व्यतिरिक्त जर कुठलं सरकार आलं तर ते भारताचं संविधान संपवतील का, या सगळ्या गोष्टींची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत. आणि तुम्हाला हे कळेल की आपलं भारताचं संविधान किती स्ट्रॉंग आहे आणि त्याला केशवानंद भारतीचं जे काही जजमेंट आहे त्याने किती स्ट्रॉंग बनवून ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे एक पुढचा किंवा त्याच्यानंतरचा आपण एखादं जे लेक्चर आहे ते पूर्णपणे आपण केशवानंद भारती वर्सेस स्टेट ऑफ केरला याच्यावर आपण घेऊयात. सो पुढे जाऊन आपण आर्टिकल 12 बघतो आहे आणि आर्टिकल 12 मध्ये आपण बघितलं जिथून फंडामेंटल राईट सुरू होतात त्याच्यामध्ये नेमकं सरकार म्हणजे कोण कोण असेल, ज्याला आपण गव्हर्नमेंट म्हणतो, ज्याला आपण सरकार म्हणतो, ते सरकार म्हणजे नेमकं कोण, ते आपण बघितलं. ज्याच्यामध्ये आपण बघितलं पार्लियामेंट हे स्टेट असतं, सेंट्रल लेजिस्लेचर स्टेट असतं, स्टेट लेजिस्लेचर स्टेट असतं, एक्झिक्युटिव्ह स्टेट असतं, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्टेट असतं, युनिव्हर्सिटीज स्टेट्स असतं. बऱ्याच गोष्टी ज्या गोष्टींमध्ये अपॉइंटमेंट करण्यासाठी गव्हर्नमेंट काही परीक्षा घेतात, ज्या गोष्टींमध्ये त्या व्यक्तींच्या त्या एम्प्लॉयमेंटच्या संदर्भामध्ये जे काही रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत हे बनवण्याचं काम गव्हर्नमेंट करतं, त्या लोकांचे पगार गव्हर्नमेंट देतं, त्या लोकांच्या सुट्ट्या ह्या सरकारी सुट्ट्या असतात, त्याचबरोबर त्यांचं आपण म्हणूयात की त्यांना सॅलरी किती असायला पाहिजे, त्यांना पेन्शन किती असायला पाहिजे, ती कशी असायला पाहिजे, हे सगळं कोण ठरवतं, गव्हर्नमेंट ठरवतं. म्हणजेच काय, ती एक छोटीशी संस्था असेल किंवा ते कार्यालय असेल ते चालवण्यासाठी जेव्हा गव्हर्नमेंटचा त्याच्यामध्ये मोठा हातभार असतो किंवा काही प्रमाणामध्ये गव्हर्नमेंटचा त्याच्यात सहभाग असतो, त्या सगळ्या गोष्टींना आपण गव्हर्नमेंट म्हणजेच स्टेट असं म्हटलेलं आहे, जे आर्टिकल 12 मध्ये सांगितलंय. आणि त्याच्यात आपण एनी अदर ऑथॉरिटी बघत असताना बीसीसीआय ची केस पण बघितली. त्या बीसीसीआय मध्ये दिलेलं जजमेंट बघितलं की त्याच्यामध्ये बीसीसीआय हे स्टेट नाही आहे असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं. आणि त्यानंतर पुढे जाऊन आपण आर्टिकल 13 बघितलं आणि आर्टिकल 13 हे खूप महत्वाचं आहे, कारण पार्लियामेंटला जरी लॉ बनवण्याचे अधिकार असले तरी सुद्धा बनवलेले लॉ हे फंडामेंटल राईटचं व्हायोलेशन करणारे तर नाहीत ना, हे तपासून पाहण्याचा अधिकार मात्र सुप्रीम कोर्टाचा आहे. पार्लियामेंटने काही लॉ बनवू देत, पण तो लॉ जर आर्टिकल 12 पासून 35 पर्यंतच्या एखाद्या प्रोव्हिजनचं उल्लंघन करत असेल तर तो लॉ वापरण्याच्या योग्यतेचा नाही आहे किंवा तो वापरला गेला नाही पाहिजे. त्याला अल्ट्रा व्हायरस डिक्लेअर्ड करणं किंवा त्याला वाईट डिक्लेअर्ड करणं हा पूर्ण अधिकार सुप्रीम कोर्टाकडे देण्यात आलेला आहे. त्याला ज्युडिशियल रिव्ह्यू असं म्हटलं जातं आणि ही ज्युडिशियल रिव्ह्यूची कॉन्सेप्ट आपण अमेरिकेकडनं घेतलेली आहे. त्याच्यामध्ये मालबरी वर्सेस मेडिसिन अशी, जशी आता मी म्हटलं की भारतामध्ये केशवानंद भारती ही सगळ्यात मोठी केस आहे, तशीच मालबरी वर्सेस मेडिसिन ही युएसए मध्ये एक मोठी केस झालेली होती आणि त्याच्यातनं ज्युडिशियरी रिव्ह्यू चा जो कॉन्सेप्ट आहे तो आपण घेतलेला आहे. आता पुढे जाऊन आपण बघणारे जे सगळ्यात महत्वाचं आर्टिकल आहे ते आहे आर्टिकल 14, आर्टिकल 14, ज्याच्यामध्ये म्हटलेलं आहे इक्वॅलिटी बिफोर लॉ अँड इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. कायद्यासमोर सर्व समान आणि सर्वांना कायद्याचं समान संरक्षण. आता ह्या प्रत्येक गोष्टी आपण खूप बारकाईने बघणार आहे, कारण आर्टिकल 14 बघत असताना किंवा लोक जे संविधान वाचतात किंवा अल्टिमेट तुम्हाला हेही कळेल की जी लोक बाबासाहेबांना विरोध करतात किंवा जी लोक रिझर्वेशनच्या विरोधात असतात त्यांना मुळात हे आर्टिकल 14 समजलेलं नसतं, ते त्यांना माहितीच नाहीये. आणि हे स्वाभाविक प्रश्न असतात, ते कसे उद्भवतात. मग आर्टिकल 14 काय म्हणतं
इक्वॅलिटी बिफोर लॉ अँड इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. कायद्यासमोर सर्व समान आणि सर्वांना कायद्याचं समान संरक्षण. आता आम्ही हे शिकलो, आपण बघितलं की कायद्यासमोर तर सर्व समान आणि सर्वांना कायद्याचं समान संरक्षण. पण आपलं असं लक्षात येईल, कायदा असं म्हणतो पण असं कुठे दिसत नाही. कायदा म्हणतो पण असं दिसत नाही. मग त्याचे आपण उदाहरण बघूयात कसं दिसत नाही. सपोज आपण घराच्या बाहेर निघालो आणि अचानक आपण बघितलं की सगळीकडे पोलिसांचा मोठा ताफा उभा आहे, बॅरिकेड्स लावलेले आहेत, आपल्याला जाण्या येण्यासाठी त्यांनी मनाई केलेली आहे. आपण विचारलं की हे सगळं कशासाठी, तर ते म्हणणार की इथून एक मोठे मिनिस्टर इकडनं जाणार आहेत आणि त्याच्यासाठी आता सध्याचा हा सगळा रोड जो आहे हा ब्लॉक करून टाकण्यात आलेला आहे. तुम्हाला थोडा वेळ, जोपर्यंत त्यांचा ताफा जात नाही तोपर्यंत तुम्हाला या रोडवरून जाता येणार नाही आणि तुम्ही तिथे थांबून राहिले. आणि बघितलं तर काय, जेव्हा त्या एखाद्या मिनिस्टरची गाडी गेली त्याच्या पुढे 10-15 गाड्या, मागे 10-15 गाड्या, अँब्युलन्स पासून सगळंच त्यांना आपण म्हणूयात की सिक्युरिटी फोर्सचे लोक त्यांच्यासोबत. आणि आपण कुठेतरी वाचलं होतं, ऐकलं होतं की कायद्यासमोर सर्व समान आणि सर्वांना कायद्याचं समान संरक्षण. मग तुम्ही विचारलं पोलिसांना की का हो हे कोण, ते बोलले की ते मिनिस्टर आहेत आणि त्यांना ते प्रोटेक्शन आहे. तुम्ही विचारलं का बरं त्यांना प्रोटेक्शन आहे, त्यांनी उत्तर दिलं की त्यांच्या जीवाला धोका आहे आणि त्यांना प्रोटेक्शन देणं मस्ट आहे. तुम्हाला प्रश्न पडला, मी तर आता संविधान ऐकून आलो, संविधान वाचून आलो आणि त्याच्यात तर सांगितलंय की कायद्याचं सर्वांना समान संरक्षण. आणि माझं तर आता 2 दिवसापूर्वी माझ्या एका शेजाऱ्यासोबत भांडण झालं आणि त्याने मला जीवे मारण्याची धमकी दिली. काय, माझ्या मित्राशी किंवा माझ्या शेजारच्याशी माझं एक भांडण झालं आणि त्याने मला जीवे मारण्याची धमकी दिली आणि त्याच्यासाठी मी पोलिसांकडे गेलो आणि पोलिसांमध्ये एक एनसी देऊन आलो. पण पोलिसांनी असं काही लक्ष नाही दिलं माझ्याकडे. त्यांनी मला म्हटलं नाही की बाबा तुझ्याही जीवाला धोका आहे, तू पण 2-4 कॉन्स्टेबल तुझ्या सोबत ठेव. आणि कुठे ही समानता, ही तर काही समानता दिसत नाही. डोक्यात प्रश्न पडला, संविधान समानता शिकवतो आणि इथे तर काही समानता दिसत नाही. लोकांना म्हणजे मिनिस्टर आहेत त्यांना VIP ट्रीटमेंट मिळते, दर्शन घ्यायला गेले कुठल्या मंदिरामध्ये तर त्यांना पटकन दर्शन मिळतं, बाकीचे लोक लाईन मध्ये उभे. कोणती समानता शिकवतं संविधान? हे काय संविधान आम्हाला समानता शिकवत नाही किंवा ही समानता योग्य नाही असा प्रश्न पडतो. आणखी आपण पुढे गेलो तर आपल्या असं लक्षात येतं की काही युनिव्हर्सिटीज, काही स्कूल्स, काही कॉलेजेस हे पर्टिक्युलर मुलींसाठी असतात किंवा लेडीजसाठी, जसे SNDT सारखे कॉलेजेस, युनिव्हर्सिटीज आहेत. आणि आपण तिथे एखादा पुरुष तो म्हटला की मला तिथे जायचंय, मला तिथे ऍडमिशन घ्यायचं. तुम्ही गेले प्रिन्सिपलच्या कॅबिन मध्ये आणि म्हटले की सर मला या युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन पाहिजे. सरांनी विचारलं तुमच्या बहिणीला ऍडमिशन हवंय का, आईला हवंय, पत्नीला हवंय, मुलीला हवंय? ते म्हटले नाही मला ऍडमिशन हवंय. त्यांनी सांगितलं अहो इथे बोर्ड बघा काय आहे, हे लेडीज साठीची एक स्पेशल युनिव्हर्सिटी आणि हे कॉलेजेस, या शाळा या युनिव्हर्सिटीच्या अंतर्गत फक्त लेडीज साठी आहेत, तुम्हाला इथे ऍडमिशन मिळणार नाही. तुम्हाला डोक्यात परत प्रश्न पडला. संविधानाचा आर्टिकल 15 मध्ये सांगितलेलं आहे की स्टेट शाल नॉट डिस्क्रिमिनेट. स्टेट किंवा सरकार भेदभाव करणार नाही. कशावरून भेदभाव करणार नाही? धर्मावरून भेद करणार नाही, वंशावरून भेद करणार नाही, जातीवरून भेद करणार नाही, लिंगावरून भेद करणार नाही आणि प्लेस ऑफ बर्थ, जन्माच्या ठिकाणावरून भेदभाव करणार नाही. पण इथे तर सरळ सरळ भेदाभेद दिसतोय मला. मी पुरुष आहे म्हणून मला हे इथे ऍडमिशन देत नाहीयेत. हा समानतेचं उल्लंघन आहे, संविधानाच्या प्रोव्हिजनचं उल्लंघन आहे, चुकीचं आहे. संविधान काहीतरी चुकीचं सांगतं. परत डोक्यात प्रश्न पडला, समानता दिसत नाही. लिंगावरून भेदभाव होतोय, समानता दिसत नाही. अगोदर आपण बघितलं की काही लोकांना प्रिव्हिलेजेस मिळतात, तिथे समानता म्हणजे तिथे समानता दिसत नाही. इथे आपण बघितलं लिंगावरून भेदभाव होतोय, समानता दिसत नाही. परत तुम्हाला दुसऱ्या दिवशी एक पेपरला जायचं होतं, तुमची एक एक्झाम होती, तुम्ही एक्झामला गेलात आणि एक्झाम तुमची 3 तासांची होती. 3 तासांच्या एक्झाम तुमची झाली, तुम्ही पेपर दिले, पण तुमच्या शेजारचा एक व्यक्ती होता, त्याचा मात्र 3 तास होऊन गेल्यानंतरही पेपर काही त्या सुपरवायझरनी घेतला नाही, सुपरविजन करत असताना. तुम्हाला प्रश्न पडला, तुम्ही बाहेर आले, तुम्हाला वाटलं की काहीतरी गोंधळ असेल म्हणून घेतला नाही. तुम्ही बघितलं अरे पेपर तर होऊन 3 तास झाले, हे तर आपल्याला घाई करत होते. शार्प पेपर झाल्यानंतर पुढच्या 2-3 मिनिटात सगळ्यांकडनं पेपर घेतले. आता सध्या 3 तास होऊन पुढचे 10 मिनिटं झाले तरी हे पेपर घेत नाही.
तुम्हाला प्रश्न पडला, तुम्ही गेले तर सुपरवायझरकडे प्रश्न विचारला, का हो सर त्याला तुम्ही आता 3:10 झालेले तरी त्याचा पेपर घेतला नाही आणि आमचा 3 तासामध्ये शार्प तुम्ही आम्हाला लिहिणं बंद केलं आणि आमच्याकडनं पेपर काढून घेतला, कोणती समानता आहे? हे असं का? मग त्याला विचारलं तर ते बोलले की याच्यासाठी 3.5 तासाचा वेळ दिलेला आहे. तुम्ही म्हणाला असं का? त्याला 3.5 तास, मला 3 तास, कोणती समानता आहे? मी तर संविधान वाचून आलो आताच, कायद्यासमोर सर्व समान असतात, त्याच्यासाठी नियम वेगळा, माझ्यासाठी नियम वेगळा, कोणती समानता आहे? मग असे प्रश्न, आणखी सगळ्यात महत्वाचा प्रश्न जेव्हा आपल्या समोर येतो आणि लोक आपल्याशी वाद घालतात, तो महत्वाचा मुद्दा म्हणजे रिझर्वेशनचा. रिझर्वेशन वरून लोक आपल्याला म्हणत असतात की कायद्यासमोर कोणी समान नाही आहे, इथे कास्टच्या बेसिसवर, जातीच्या आधारावरती रिझर्वेशन दिलं जातं. काही मुलांना 45-50% मिळाले तरी त्यांना ऍडमिशन मिळतं आणि काही ओपन मधली जी मुलं आहेत त्यांना 90-95% पडले तरीही ऍडमिशन मिळत नाही. कुठे आहे समानता? कसं संविधान लिहून ठेवलंय? समानता तुम्ही म्हणता, पण समानता काही दिसत नाही. मग आपल्या हे डोक्यात हे प्रश्न पडले पाहिजे, हो ही तर रियालिटी आहे, मग आपल्याला दिलेली समानता नेमकी आहे तरी कशी? काय नेमकं त्याच्यात म्हटलेलं आहे हे बारकाईने समजून घेणं गरजेचं आहे. कारण परफेक्ट इक्वालिटी इट इज अ मिथ. परफेक्ट इक्वालिटी इट इज अ मिथ. तुम्ही जर पूर्णपणे समानता दाखवायला गेलात तर ते खोटं ठरेल. का? तर प्रत्येक व्यक्ती हा सोशली इक्वल नसतो. प्रत्येक व्यक्तीची फिजिकल कपॅसिटी सारखी नसते. प्रत्येक व्यक्तीची इंटलेक्च्युअल किंवा मेंटल कपॅसिटी सारखी नसते. प्रत्येक व्यक्तीची सोशल कपॅसिटी सारखी नसते. आणि त्याच्यामुळे आपल्या भारताच्या संविधानाने जी इक्वालिटी दिलेली आहे ती इक्वालिटी सांगते समान लोकांमध्ये समानता दाखवली पाहिजे. असमान लोकांमध्ये समानता शिकवायला गेलात तर ते समानतेचं उल्लंघन होईल. समानता कुणात असली पाहिजे? समान लोकांमध्ये. असमान लोकांमध्ये समानता दाखवायला गेलात तर ते समानतेचं उल्लंघन होईल. मग तुम्ही जेव्हा म्हणता की पुढचा एक व्यक्ती जेव्हा रोडने गेला तर रोडला मोठा ताफा होता, त्याला एवढी सिक्युरिटी होती कारण त्याच्या जीवाला धोका होता आणि तो मिनिस्टर आहे, आणि माझंही कुणाशी तरी भांडण झालंय, मलाही कोणीतरी जीवे मारण्याच्या धमक्या देत आहे, पण माझ्यासोबत एक साधा कॉन्स्टेबल नाही. तर हे आहे रिझनेबल क्लासिफिकेशन. आपल्या संविधानाने जी समानता दिलेली आहे त्या संविधानाला आपल्याला एक महत्वाची गोष्ट त्यांनी दिलेली आहे, त्याला म्हटलेलं आहे रिझनेबल क्लासिफिकेशन इज परमिटेड बट क्लास लेजिस्लेशन इज नॉट परमिटेड, इट इज प्रोहिबिटेड. आता हे रिझनेबल क्लासिफिकेशन काय हे आपण समजून घेऊ, म्हणजे या सगळ्या गोष्टींचं उत्तर तुम्हाला मिळेल. आता बघा, जेव्हा VIP काही लोक आहेत, आपण म्हणतो पंतप्रधान आहे, राष्ट्रपती आहेत किंवा सुप्रीम कोर्टाचे जजेस, इतर जजेस किंवा इतर कुठले अधिकारी आहेत, त्यांना काही प्रिव्हिलेजेस दिले जातात, त्यांना काही विशिष्ट हक्क अधिकार दिले जातात कारण की ते देणं गरजेचं आहे. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही सुप्रीम कोर्टाचा जज बनू शकत नाही, तुम्ही पंतप्रधान बनू शकत नाही, तुम्ही कलेक्टर बनू शकत नाही, आणि तुम्ही बनलात तर हे तुम्हाला मिळणार नाही असं तर कुठेच म्हटलेलं नाहीये. तुम्हालाही हे सगळं मिळेल आणि तुम्ही सुद्धा तिथपर्यंत जाऊ शकता. ही समानता आहे. कुणाला डिनायल केलं का? असं म्हटलंय का की पर्टिक्युलर व्यक्ती, पर्टिक्युलर जातीचा, धर्माचा, वंशाचा हाच व्यक्ती पंतप्रधान होईल असं लिहून ठेवलंय का संविधानात? अजिबात नाही. आणि त्या पंतप्रधानाला जे जे काही आपण म्हणूयात की प्रिव्हिलेजेस दिले जातात, सिक्युरिटी दिली जाते, ज्या ज्या काही गोष्टी त्यांना दिल्या जातात त्या तुम्हाला मिळणार नाही असं म्हटलंय? अजिबात नाही. हे काय आहे? हे क्लासिफिकेशन आहे. एखाद्या व्यक्तीची डिग्निटी मेंटेन करण्यासाठी हे देणं गरजेचं असतं आणि म्हणून त्यांना ते दिलेलं आहे. त्याचबरोबर आपण बघितलं की युनिव्हर्सिटीज जिथे फक्त महिलांना ऍडमिशनचे अधिकार आहेत, पुरुषांना मिळत नाही, आणि पुरुषांना वाटतं हा तर लिंगभेद आहे, हा लिंगभेद आहे. संविधानाचा आर्टिकल 15 सांगतं लिंगावरून भेदाभेद होता कामा नये. कुठे नाही, कुठेच नाही, कुठेच भेदभेद करायचा नाही. पण इथे तर आम्हाला ऍडमिशन मिळत नाही, फक्त मुलींना, मग इथे लिंगभेद आहे. तर आर्टिकल 15 मध्येच सब क्लॉज 2 मध्ये प्रोव्हिजन दिलेले आहेत की जर काही प्रोव्हिजन जर महिलांच्या किंवा बालकांच्या किंवा
SC ST OBC यांच्या कल्याणार्थ जर काही कायदे बनवले गेले तर त्याच्यामुळे आर्टिकल 14चं किंवा आर्टिकल 15चं उल्लंघन होत आहे असं म्हटलं जाणार नाही. का तर लहान बालक, महिला किंवा SC ST जे काही सोशली बॅकवर्ड लोक आहेत किंवा आपण म्हणूयात की जी लोक अगोदर समाजाच्या मूळ प्रवाहापासून शिक्षणापासून वंचित राहिलेली आहेत, ज्यांचा सामाजिक आणि शैक्षणिक विकास झालेला नाहीये, अशा लोकांना काही एक्स्ट्रा ऑर्डिनरी गोष्टी देण्यासाठी जर काही कायदे बनवले, काही संस्था बनवल्या तर त्याच्यामुळे आर्टिकल 14चं इक्वालिटीचं व्हायोलेशन होतं असं तुम्हाला म्हणता येणार नाही. कारण समाजामध्ये प्रत्येक व्यक्तींना पुढे घेऊन जायचं असेल आणि समानता दाखवायची असेल तर मुळात ती दोन व्यक्ती समांतर असायला पाहिजेत ना, बरोबर आहे की नाही? जर आपण बघितलं की एक व्यक्तीला 3.5 तासाचा वेळ मिळाला आणि तुम्ही जेव्हा विचारलं की त्याला 3.5 तासाचा वेळ का आणि मला 3 तासाचा वेळ का पेपर लिहिण्यासाठी, तेव्हा उत्तर असं मिळालं की तो व्यक्ती डिफरंटली एबल आहे. डिफरंटली एबल हा एक आपण सन्मानार्थ, ज्यांना मराठीत आपण अपंग असा शब्द वापरतो किंवा दिव्यांग शब्द वापरतो, त्यांच्यासाठी डिफरंटली एबल. आणि कधीही आपली भाषा ही जेंडर न्यूट्रल असायला पाहिजे. जेंडर न्यूट्रल म्हणजे काय? बोलताना असं बोलायचं की ज्याच्यामुळे कुठल्याही व्यक्तीच्या कॅरेक्टरला किंवा त्याच्या स्टेटसला किंवा त्याला आपण कुणी इतरांपेक्षा कमी आहोत असं वाटेल, असं आपल्या भाषेतनं कधीच येता कामा नये. म्हणून तुम्ही हे पण ऑब्झर्व केलेलं असेल की पेपरमध्ये काही न्यूज येताना जेव्हा गतिमंद मुलांसाठी जर काही आपण म्हणूयात प्रोव्हिजन बनवल्या किंवा गतिमंद मुलांच्या शाळेमध्ये काहीतरी उपक्रम झाला अशी न्यूज असते, तेव्हा तुम्हाला आम्हाला काय प्रश्न पडतो माहितीये का की हे गतिमंद शब्द कदाचित पेपर टायपिंग मध्ये चुकला, इथे शब्द मतिमंद यायला पाहिजे होता. हे प्रत्येकाच्या वाचण्यात आलेलं आहे आणि प्रत्येकाला माहिती आहे. पेपरमध्ये न्यूज असते गतिमंद, मतिमंद नाही. मतिमंद म्हणणं म्हणजे त्या व्यक्तींचा अपमान करण्यासारख्या गोष्टी आहेत. म्हणून आपण जसं पुढे जातो, जसं आपण शिकतो, तसं आपल्या भाषेतनं, आपल्या बोलण्यातनं प्रत्येक व्यक्तीची डिग्निटी मेंटेन झाली पाहिजे. म्हणून कधीही एखाद्याला डिसेबल पर्सन असं कधीही म्हणायचं नाही, कधीही एखाद्याला अपंग असं म्हणायचं नाही. तर त्यांना तुम्ही म्हणा इट इज स्पेशली प्रिव्हिलेज्ड पर्सन, त्यांना काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी त्यांच्याकडे आहे. डिफरंटली एबल, त्यांच्याकडे काहीतरी एक्स्ट्राच्या क्षमता आहेत. अशा बोलण्यातनं त्या व्यक्तींची जी काही डिग्निटी आहे ती उंचावते, त्यांची मानसिकता आणि त्यांची इंटलेक्च्युअल आपण म्हणूया डिग्निटी उंचावण्यासाठी त्याची मदत होते. म्हणून भाषा नेहमी आपली जेंडर न्यूट्रल असायला पाहिजे. सो तिथे आपल्याला उत्तर मिळालं की बाबा तू तर हातापायाने एकदम सुदृढ आहेस आणि हा बिचारा हातापायाने सुदृढ नाहीये. जर तुला आणि त्याला सारखाच वेळ दिला आणि तुमच्या दोघांमध्ये समानता दाखवायला गेलो तर मुळात हे समानतेचं उल्लंघन आहे, कारण त्या बिचाराची ती कपॅसिटी नाही आहे. त्याची आणि तुझी कॉम्पिटिशन 3 तासात नाही होऊ शकत, म्हणून त्याला अर्धा तास जास्त दिलेला आहे. आणि हे काय आहे? ही समानता आहे. हे कशासाठी आहे? हे समानता दाखवण्यासाठी आहे. आणि समानता कुणात दाखवली जाते? एकसारख्या लोकांमध्ये. जर आपण म्हणूयात सगळेच एकसारखे आहेत, सगळ्यांनाच 3 तासाचा वेळ मिळणार आहे. पण कुणाची तरी कपॅसिटी कमी असेल किंवा ते डिफरंटली एबल आहेत तर त्यांना एक्स्ट्रा वेळ दिला जातो. ही काय आहे? समानताच आहे. इथे लक्षात. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट रिझर्वेशन. रिझर्वेशन या संदर्भात नेहमीच आपण जिथे कुठे असतो लोक आपल्याशी डिबेट करतात. जेव्हा जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तेव्हा या गोष्टीवरती डिबेट होत असतं. आता रिझर्वेशनचा मुद्दा सुद्धा जे लोक म्हणतात SC ST OBC यांना पर्टिक्युलर रिझर्वेशन मिळतं, कमी मार्क्स असताना पुढे जातात, कमी वेळ झालेला असताना सुद्धा यांना प्रमोशनच्या ऑपॉर्च्युनिटीज मिळतात आणि बाकीचे लोक बरेच दिवस होऊनही त्यांना त्या ऑपॉर्च्युनिटीज मिळत नाही. कोणती समानता? तर इथे सुद्धा आपल्याला समानताच दाखवलेली आहे. आणि ती कशासाठी? तर रिझर्वेशन समजून घ्यायचं असेल तर 1950 साली जेव्हा संविधान सुरू झालं त्यावेळेला भारतामध्ये जी काही आपण म्हणूयात की SC ST OBC ही जी लोक होती यांची शैक्षणिक आणि सामाजिक जी काही इक्वालिटी आहे
ती ओपन कॅटेगरीच्या लोकांच्या बरोबरीची नव्हती. मग जर 1949ला काही आपण ब्राह्मण जे लोक म्हणूयात किंवा इतर जे पुढारलेले लोक होते, हे पुढे गेलेले होते, यांना शिक्षणाचे अधिकार होते, यांना व्यवसायाचे अधिकार होते, व्यापाराचे अधिकार होते, यांना सोशल ऍक्टिव्हिटीजचे अधिकार होते. आणि तुम्ही आम्ही जे SC ST चे लोक आहोत, आम्हाला पाणी पिण्याचे अधिकार नव्हते, आम्हाला रस्त्याने चालण्याचे अधिकार नव्हते. तर त्यावेळेला आम्हाला शिक्षण, व्यवसाय, व्यापार आणि सामाजिक समता आमच्याकडे कुठून आली? आमच्याकडे हे काहीच नव्हतं. मग 1950ला जर तुम्ही एक लाईन तयार केली आणि तुम्ही म्हणताय आजपासून सगळे समान, तर आम्ही समान झालो का त्या दिवशी? आणि त्या दिवशीपासून तुम्ही तुमची म्हणजे त्या ओपनवाल्या लोकांची आणि SC ST ची जर तुम्ही फेअर कॉम्पिटिशन सुरू केली, दोघांना एका लाईनवर तुम्ही ठेवलं आणि सांगितलं पळा इथून, तर शक्य होईल का? नाही होणार. जसं एखादा डिफरंटली एबल व्यक्ती आपण म्हणूयात की ज्याला बिचारायला पायाचा काहीतरी इश्यू आहे आणि एक व्यक्ती मात्र सुदृढ आहे, किंवा आपण म्हणूयात की एक व्यक्ती पूर्णपणे कुपोषित आहे, पूर्ण कुपोषित, आणि एक व्यक्ती अगदी सुदृढ आहे, आणि या दोघांमध्ये रेस लावली. कशाची? पळण्याची रेस लावली. आणि सांगितलं तुम्हाला दोघांना पळायचंय, पुढच्या 15 मिनिटात एक तुम्हाला दिलेल्या टार्गेटवरती पोहोचायचंय, आणि जो तिथे पोहोचेल त्याला पर्टिक्युलर बक्षीस मिळणार आहे. मला सांगा, एक कुपोषित आणि एक सुदृढ यांची कॉम्पिटिशन होऊ शकते का? किंवा ही समानता दाखवणारी कॉम्पिटिशन असेल का? अजिबात नाही. याच्यामध्ये जो सुदृढ आहे तोच पुढे जाऊ शकतो, जो कुपोषित आहे तो तिथे चक्कर येऊन पडेल. मग तुम्ही कॉम्पिटिशन कुणाशी लावता? कॉम्पिटिशन लावताना दोन्ही व्यक्ती समांतर असायला पाहिजेत. मग 1950ला ज्या लोकांना शिक्षणाचे अधिकार होते, किंवा जी लोक आपण म्हणूयात पुढे गेलेली होती, सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या जी पुढारलेली होती, आणि जी लोक हजारो वर्ष या सगळ्या गोष्टींपासून मागे होती, जी मागे होती त्यांना काय एका स्पीडनी तुम्ही त्यांच्या लेवलला आणणार का? अजिबात नाही. आणि जे पुढे गेले ते तर पुढे जातच राहणार आहेत. पण जर समानता सांगायची आहे तर पुढे जाणाऱ्यांना कुठेतरी थांबवावं लागेल, आणि मागे जी लोक आहेत त्यांना थोडं पुश करावं लागेल. आणि ते पुश करणं, किंवा एखाद्या कुपोषित व्यक्तीला, जसं घरामध्ये एखादा मुलगा कुपोषित आहे, एखादा सुदृढ आहे, तर त्या आई वडिलांचं लक्ष जास्तीत जास्त त्या कुपोषित व्यक्तीकडे असतं की त्याला दूध पण दिलं पाहिजे, अंडी पण दिले पाहिजे, काजू बदाम पण दिले पाहिजे, नॉनव्हेज पण दिलं पाहिजे. का दिलं पाहिजे? हा कुपोषित आहे, त्याला सुदृढ करूयात, मग दोघं बरोबरीचे होतील. आणि हे रिझर्वेशन सुद्धा सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या पोषण देणं आहे कुणाला? जे मागासलेले आहेत. आणि हे आहे रिझर्वेशन, आणि ही आहे समानता. याच्यामध्ये कुठेही असमानता आहे असं म्हणता येणार नाही. आणि आपल्याला प्रश्न पडतो का मग हे असंच चालू राहील का? तर अजिबात नाही. हे कुठपर्यंत असेल? तर ज्या दिवशी SC ST OBC ही लोक शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या इतर लोकांच्या बरोबरीने आलेली दिसतील, त्या दिवशी रिझर्वेशन संपणार आहे. पण आज मितीला जर हा प्रश्न पडला की आज याची गरज आहे का, तर ऍब्सोल्युटली आज मितीला याची गरज आहे. आजही सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या SC ST OBCची लोक तेवढी पुढे गेलेली दिसत नाहीत, हा मुद्दा आहे. पण रिझर्वेशन हे परपेच्युअल असं नाही आहे, हे हजारो वर्ष चालेल असं अजिबात नाहीये. ज्या वेळेला दोघं कुठेतरी एका रेषेवर येतील तेव्हा ते नक्कीच संपणार आहे. बाबासाहेबांनी दिलेल्या रिझर्वेशनचा कॉन्सेप्ट फार मोठा आहे. अर्थात सगळ्यात सुरुवातीला तो शैक्षणिक रिझर्वेशन अशा कुठल्याही मुद्द्यावरती असा नव्हता. फक्त आर्टिकल 15-14 मध्ये जे काही रिझनेबल क्लासिफिकेशन सांगितलेलं आहे त्याच्यातून त्याचा उदय आहे. आर्टिकल 15 मधून जे सबक्लॉज B येतं त्याच्यातून रिझर्वेशनचा उदय होतो. आणखी तुम्हाला मी सांगेल की महिलांना संध्याकाळी 6च्या नंतर आणि सकाळी 6च्या आत कुठल्याही पोलीस स्टेशनला कुठल्याही गुन्ह्यासाठी कुठल्याही आरोपाखाली अरेस्ट करता येणार नाही असा कायदा आहे. आता पुरुष म्हणतील आम्ही जर एखादा गुन्हा केला आणि फोन जर पोलीस स्टेशनला गेला, रात्रीचे 12 वाजले तर 12 वाजता आमच्या समोर गाडी येईल, आम्हाला कॉलरला धरून ओढत मारत घेऊन जातील आम्हाला. आणि स्त्रियांना असं का? आणि संविधानाचा आर्टिकल 15 तर सांगतं की लिंगावरून भेदभाव करायचा नाही. किती मोठा भेदभाव आहे. महिलांना संध्याकाळी 6 नंतर सकाळी 6च्या आत अरेस्ट करता येणार नाही, पुरुषांना तर चालतं. हा भेदभाव आहे.
पण हा भेदभाव नाही आहे का? आर्टिकल 15चा सब क्लॉज 2 सांगतो की महिला ह्या आपल्या देशातल्या एक सेन्सिटिव्ह पार्ट आहेत. त्यांची काळजी घेणं त्यांच्या अपलिफ्टमेंटसाठी किंवा त्यांच्या आरोग्यासाठी हे खूप जास्त गरजेचं आहे. म्हणून तिथे तुम्ही लिंगभेद होतो आहे, समानता दिसत नाही असं म्हणू शकत नाही. रिझर्वेशनच्या बाबतीत राहिलेला परत एक मुद्दा आहे. जे काही रिझर्वेशन आहे त्याच्यामध्ये फक्तच भारताच्या भूमीमध्ये राहणारी जी काही लोक आहेत त्याच्यामध्ये आपण बघितलं की इथे वेगवेगळे राज्य आहेत, वेगवेगळे केंद्रशासित प्रदेश आहेत. त्याचबरोबर आपल्या भारतात काही बेट आहेत, बेट जे अंदमान निकोबार साईडला तुम्ही जर बघितले तर जवळपास 400-500 बेट तिकडे आहेत. आणि तिकडे काही अशा जमाती राहतात जसं आपण अश्मयुगात राहत होतो त्याच पद्धतीची जीवनशैली आजही ते लोक जगतात आणि ते सुद्धा भारताचा एक भाग आहेत. पण त्या लोकांना शिक्षण, विज्ञान, सामाजिक दृष्ट्या प्रगती काय, पॉलिटिकल काय हे काहीही त्यांना समजत नाही. आपल्या गव्हर्नमेंटने बऱ्याचदा त्यांच्यापर्यंत जाण्याचा प्रयत्नही केला, पण त्या लोकांना वाटतं की ही लोक आपली शत्रू आहेत आणि ती लोक आधीच बाण मारून टाकतात, त्यांच्यापर्यंत कोणाला येऊच देत नाही. असंच एकदा मागे एक अमेरिकेचा एक व्यक्ती गेला होता तिकडे आणि ते पण तो चोरून गेलेला होता. तो चोरून गेला होता कारण आपल्या आर्टिकल 19नी आपल्याला भारताच्या सगळ्या भागामध्ये फिरण्याचा, तिथे स्थायिक होण्याचा, तिथे व्यवसाय व्यापार करण्याचा जरी अधिकार दिला तरी सुद्धा त्या प्रत्येक गोष्टीवरती रिझनेबल रिस्ट्रिक्शन सुद्धा टाकलेले. तुमच्या आमच्या अधिकारांवरती रिझनेबल रिस्ट्रिक्शन सुद्धा आहेत, काही बंधनं पण आहेत. कोणताच अधिकार परिपूर्ण अधिकार नाही आहे. आपल्याला बोलण्याचं स्वातंत्र्य दिलं म्हणजे मी कुणालाही काही बोलेल, मी कुणालाही शिव्या घालेल असा अधिकार आहे का? अजिबात नाही. तुमच्या बोलण्यातनं कुणाची डिग्निटी हार्म नको व्हायला, कुणाचं डिफॉर्मेशन नको व्हायला. आणि असं जर तुम्ही केलं तर मग तुमच्या अगेन्स्ट काय होईल? कारवाई होईल, तुमच्या अगेन्स्ट गुन्हा दाखल होईल. म्हणजे कुठलाही अधिकार ऍब्सोल्यूट दिलेला नाही आहे. कारण ऍब्सोल्यूट राईट्स हे काय होतात? करप्ट होतात. एखाद्याला जर तुम्ही परिपूर्ण अधिकार दिला तर 100% तो त्याचा मिसयूज करतो. ऍब्सोल्यूट पॉवर्स करप्टेड ह्या नेहमी करप्ट होत राहतात. म्हणून ऍब्सोल्यूट कुठली गोष्ट देऊन चालत नाही. कारण फंडामेंटल राईट्स मध्ये एखाद्या व्यक्तीचा जो काही अधिकार आहे तो आपली ड्युटी असते, आपली जबाबदारी असते. आपल्या शेजारच्या व्यक्तीचा जो हक्क आहे, आपल्या घरातल्या व्यक्तींचा जो हक्क आहे त्याचं संवर्धन करणं, त्याचं जतन करणं ही आपली ड्युटी आहे. आपण तो हार्म नाही करू शकत. हे काय आहेत? हे त्याच्यावरती रिस्ट्रिक्शन्स टाकलेले. तसंच ते जे अंदमान निकोबारच्या बेटातल्या जर लोकांना अचानक अशी जाणीव झाली आपण पण माणसं आहोत, आपल्यालाही सामाजिक दृष्ट्या प्रगतीत करायची आहे आणि त्यांना जर गरज पडली तर त्यांना फार मोठ्या प्रमाणामध्ये रिझर्वेशनची गरज पडेल. कशासाठी? शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या तुमच्या आमच्या लेवलला येण्यासाठी. त्याच्यामुळे सगळ्याच बाबतीत रिझर्वेशन, कितीही पर्सेंट मध्ये रिझर्वेशन आपल्याला वाटत असेल वाढवून द्या ना, काय फरक पडतो? असं नाही आहे, फरक पडतो. आणि रिझर्वेशनच्या बाबतीत इंदिरा सहानीचं जजमेंट आहे, मंडल कमिशनचं जजमेंट आहे. 27% वरती ओबीसीचं जे काही आरक्षण आहे ते करता येत नाही, त्याला तसे काही नियम आहेत. आपल्या भारतात सगळ्यात जास्त एससी कॅटेगरीचे लोक कुठे असतील तर पंजाब राज्यात आहे, हे आपल्याला माहिती पाहिजे. पंजाबमध्ये सगळ्यात जास्त क्राऊड हा एससी कॅटेगरीचा आहे. आणि जेव्हा आपण मराठा आरक्षणचा विषय जेव्हा आपल्या समोर येतो आणि त्या लोकांना जेव्हा वाटतं की हे एससी एसटी कॅटेगरीचे लोक पुढे जातात आणि आम्ही कुठेतरी मागे पडायला लागलोय, तर रिझर्वेशन हे सोशली आणि एज्युकेशनली जो काही बॅकवर्डनेस आहे त्या बेसवर दिला जातो. काय? सामाजिक आणि शैक्षणिक जे काही मागासलेपण आहे त्याच्यासाठी रिझर्वेशन दिलेलं आहे. इकॉनॉमिकली असा कुठेही तिथे कॉन्सेप्ट दिलेला नाही आहे. आणि आपण जर महाराष्ट्रात बघितलं तर महाराष्ट्रामध्ये मराठा जे समाजाची लोक आहेत यांचं शैक्षणिक आणि सामाजिक जे काही एक अस्तित्व आहे हे खूप पुढारलेलं आहे. सगळ्यात जास्त शेती कुणाकडे आहे तर तुम्हाला दिसतील मराठा लोकांकडे आहे. सगळ्यात जास्त शैक्षणिक संस्था कुणाच्या आहेत तर तुम्हाला दिसतील मराठा लोकांकडे आहे. सगळ्यात जास्त कारखाने कुणाचे असतील तुम्हाला दिसतील मराठा लोकांचे आहेत. सगळ्यात जास्त राजकारणात लोक कोण आहेत महाराष्ट्रात तुम्हाला मराठा दिसतील. आणि तेच लोक म्हणतात की आम्ही मागासलेलो आहोत.
कशाने मागासलेला आहे प्रूव्ह करा. गव्हर्नमेंट काय म्हणते, पार्लियामेंट काय म्हणते, प्रूव्ह करा की तुम्ही कशाने मागासलेले आहात. तुमचं मागासले पण नेमकं कशात आहेत ते तर दाखवा. तुम्ही शैक्षणिक दृष्ट्या पुढारलेले, तुम्ही सामाजिक दृष्ट्या तुम्ही पुढारलेले. आतापर्यंतच्या सगळ्या मंत्र्यांमध्ये जर बघितलं तर 13-14 मंत्री आतापर्यंत मराठा समाजाचे झालेले आहेत. मग तुम्ही सामाजिक दृष्ट्या मागासलेले आहात का? उगीच कॉम्पिटिशन करायची, उगीच काहीतरी मागायचं म्हणून मागून चालेल का? आणि या गोष्टीमध्ये कायदे बनवण्याचे अधिकार मुळात राज्य कायदे मंडळाला नाहीच, ते पार्लियामेंटला. पार्लियामेंट का बोलत नाही याच्यावरती? कारण SC ST काय फक्त महाराष्ट्रात नाही, ओबीसी फक्त काही महाराष्ट्रात नाही, पण मराठा समाज फक्त महाराष्ट्रात आहे. आणि फक्त त्या मराठा एका समाजासाठी रिझर्वेशन एक्सटेंड करून देणं एवढं सोपं नाही आहे, किंवा ते तेवढं आपण म्हणूयात गरजेचं नाही आहे. कारण ती लोक सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या पुढारलेलीच आहेत. आणि आपले 4 लोक शिकून पुढे गेले म्हणजे आपला सगळाच समाज किंवा सगळ्या भारतातले SC ST चे लोक सामाजिक दृष्ट्या अपलिफ्ट झाले असं म्हणता येणार नाही. 2-4 डोक्यांकडे बघून तुम्ही नाही ठरवू शकत की आता तुम्ही मोठे झाले, तुमच्याकडे भरपूर पैसे आले, तुम्ही चांगले शिकले, असं नाहीये. त्याच्यामुळे हे रिझनेबल क्लासिफिकेशन आहे. हे समानतेने काय केलेलं आहे, समानता दाखवण्यासाठी रिझनेबल क्लासिफिकेशन केलंय, वर्गीकरण केलेलं आहे. आणि ते वर्गीकरण केल्यानंतरच समानता दाखवता येईल. प्रत्येक व्यक्ती सोशली, फिजिकली, इंटलेक्च्युअली समान नसतो. आणि जर तुम्ही त्यांना सगळ्यांना एकाच कॅटेगरीत पकडायला लागले तर ती असमानता होईल. म्हणून आपण जे बघितलं काही ठिकाणी लिंगाच्या बाबतीमध्ये आपल्याला समानता दिसत नाही, आपल्याला काही प्रिव्हिलेजेसच्या बाबतीत समानता दिसत नाही. म्हणजेच तुम्ही बघाल तर जी लोक बॉर्डरवरती काम करतात त्यांना जर एखादं त्यांचं मृत्यूपत्र बनवायचं असेल तर ते प्रिव्हिलेज विल बनवतात. ते त्यांनी त्यांच्या हाताने लिहून ठेवलं असेल, अर्ध लिहिले असेल, अर्ध नसेल लिहिलेलं, त्यांच्या मित्रांना त्यांनी सांगितलेलं असेल तरी सुद्धा त्यांच्या प्रॉपर्टीचं वाटप त्या विल प्रमाणे होतं. सही केली असेल, नसेल केली तरीही होतं. पण तुम्ही आम्ही लेमॅन आहेत, आम्हाला विल बनवायचं असेल, मृत्यूपत्र बनवायचं असेल तर आम्हाला खूप साऱ्या बाकीच्या बारीक सारीक गोष्टींचा विचार करावा लागतो. त्या गोष्टी फुलफिलच झाल्या पाहिजे, अन्यथा विल करता येत नाही. हे काय आहेत, त्या पर्टिक्युलर लोकांना स्पेशल प्रिव्हिलेजेस दिलेले आहेत कारण त्यांचं देशासाठीचं योगदान तसं आहे. ते प्रत्येक मिनिटाला मृत्यूशी झुंजत काम करत आहेत, त्यांच्या मृत्यूची काहीही गॅरंटी नाही आहे. त्याच्यामुळे त्यांना काय दिलेलं आहे, काही प्रिव्हिलेज दिलेले आहेत. हे काय आहे, क्लासिफिकेशन आहे, हे वर्गीकरण आहे. आणि पुढे जाऊन आपलंच संविधान आपल्याला हे क्लासिफिकेशनच्या पुढे काय म्हटलेलं आहे, क्लास लेजिस्लेचर इज नॉट परमिटेड. रिझनेबल क्लासिफिकेशन परमिटेड आहे पण क्लास लेजिस्लेशन हे परमिटेड नाही. मग आता प्रश्न पडेल क्लास लेजिस्लेशन म्हणजे काय, तर क्लास लेजिस्लेशन म्हणजे पार्लियामेंटनी कुठलेही असे क्रिमिनल लॉज बनवायचे नाही की हे SC कॅटेगरीसाठी एखादा गुन्हा केला, SC कॅटेगरीसाठी शिक्षा वेगळी असेल, प्रोसिजर वेगळी चालेल, वेगळा दंड असेल, असं चालणार नाही. ST कॅटेगरीच्या लोकांनी म्हणजे काय, SC कॅटेगरीच्या लोकांनी जर चोरी केली, मर्डर केला तर त्यांना वेगळी शिक्षा, त्यांना वेगळा प्रोसिजर, असं नाही आहे. याला काय म्हणतात, क्लास लेजिस्लेचर इज नॉट परमिटेड. हे प्रोहिबिटेड आहे. तुम्ही जाती धर्माच्या नावाने कुठलेही क्रिमिनल कायदे वेगवेगळे नाही बनवायचे, हे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि लोकांना वाटतं की समानता आम्हाला दिसत नाही, तर ही समानताच आहे. कारण समान लोकांमध्ये समानता दाखवावी लागते. असमान लोकांमध्ये समानता दाखवायला गेलो तर ते समानतेचं उल्लंघन होतं. आता याच्या बाबतीत खूप साऱ्या केस लॉज आहेत. आता याच्यात सगळ्यात महत्वाची एक केस लॉज आपण बघूयात, मनेका गांधींची केस लॉ. म्हणजे 1978 मधलं जजमेंट आहे मनेका गांधींचं. इंदिरा गांधींची सून आपल्याला माहितीये. त्यावेळेला जी पासपोर्ट ऑथॉरिटी आहे त्या पासपोर्ट ऑथॉरिटीने मनेका गांधींना फॉरेनमध्ये एका युनिव्हर्सिटीमध्ये स्पीच द्यायला जायचं होतं. आणि त्यावेळेला त्या पासपोर्ट ऑथॉरिटीमध्ये त्यांनी रिन्युवेशनसाठी त्यांचा पासपोर्ट दिला आणि तो पासपोर्ट एम्पाउंड करून घेतला, म्हणजे जप्त करून घेतला, तो ठेवून घेतला. आणि त्यांनी जेव्हा तो पासपोर्ट आणायला गेले तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्हाला पासपोर्ट मिळणार नाही. त्यावेळेला त्यांनी विचारलं की मला का नाही मिळणार, तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्हाला वरतून ऑर्डर आहे, तुम्हाला पासपोर्ट द्यायचा नाही. इंदिराजींनी ऑर्डर दिलेली होती की यांना ह्या बाहेर नको जायला, कारण त्यावेळेला ते सासू सुनांचा थोडासा वाद होता
आणि इंदिराजींना कुठेतरी अशी भीती होती की ह्या बाहेर युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन माझ्याबद्दल काहीतरी चुकीचं बोलतील, त्याच्यामुळे या जायला नको फॉरेनमध्ये. म्हणून तो पासपोर्ट अथॉरिटीला त्यांनी काय सांगितलं होतं, पासपोर्ट त्यांना एम्पाउंड करायला सांगितलं होतं. त्यावेळेला मनेका गांधींनी आर्टिकल 14, आर्टिकल 19, आर्टिकल 21 या 3 आर्टिकल खाली या गोष्टीला चॅलेंज केलं होतं आणि त्यांनी सांगितलेलं होतं तुम्ही माझा पासपोर्ट एम्पाउंड करायचा करा, पण तो नेमका का करता हे मला सांगा, कारण माझ्या संविधान मला समानता शिकवते आणि माझ्या संविधानाचं जे काही तत्व आहे त्या समानतेच्या तत्वामध्ये म्हटलेलं आहे की जिथे इक्वॅलिटी असते तिथे आर्बिट्ररीनेस नसतो, जिथे समानता असते तिथे मनमानी कारभार नसतो. आणि तुम्ही माझा पासपोर्ट एम्पाउंड करून घेतलाय म्हणजे हा तुम्ही आर्बिट्ररीनेस यूज करताय आणि तुम्ही आर्बिट्ररीनेस यूज करणं म्हणजे माझ्या समानतेचं उल्लंघन करणं आहे. त्याचबरोबर मला फॉरेन मध्ये जाण्याचा अधिकार आहे आर्टिकल 19 खाली, गो टू अब्रॉड, म्हणजे मला कुठेही फिरण्याचा अधिकार आहे आणि मला तुम्ही तिथे मला जाऊ न देणं म्हणजे तुम्ही माझा आर्टिकल 19 तुम्ही व्हायोलेट करताय. त्याचबरोबर राईट टू लाईफ माझा व्हायोलेट होतोय, कारण लाईफ हे कसं असायला पाहिजे, क्वालिटेटिव्ह लाईफ असायला पाहिजे हे माझं संविधान सांगतं. जगण्याचा हक्क म्हणजे नुसतंच प्राणी मात्र जगण्याचा हक्क का, कसंही जगण्याचा हक्क का, अजिबात नाही. लाईफ असायला पाहिजे, पण ते कसं असायला पाहिजे, ते क्वालिटेटिव्ह असायला पाहिजे, लाईफ मध्ये क्वालिटी यायला पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टींचं तुम्ही काय करताय, उल्लंघन करत आहात. आणि म्हणून या 1978च्या जजमेंट मधून आपल्या समोर एक नवीन डायमेन्शन आलेलं आहे ज्याच्यामध्ये म्हटलंय की राईट टू लाईफ मध्ये लाईफ शुड बी क्वालिटेटिव्ह लाईफ. त्याचबरोबर मला माझ्या बाहेर जाण्याचा अधिकार मला आहे, गो टू अब्रॉड. राईट टू लाईफ मध्ये गो टू अब्रॉड हा सुद्धा राईट टू लाईफचा एक भाग आहे असं याच्यातनं सांगण्यात आलेलं आहे. आणि तुम्ही इक्वालिटीचं व्हायोलेशन करत आहात, आर्बिट्ररीनेस तुम्ही वापरत आहात, स्वतःचा मनमानी कारभार इथे चालवत आहात. तुम्ही सत्तेत आहात, तुमच्याकडे अधिकार आहेत, लोक तुम्हाला घाबरता म्हणून तुम्ही कुणाचाही पासपोर्ट एम्पाउंड करायचा, कुणाला द्यायचा कुणाला नाही द्यायचा हे तुम्ही ठरवायचं. हे फार मोठं इक्वालिटीचं व्हायोलेशन आहे, हे त्या केसमधून बाहेर आलेलं आहे. आणि त्याच्यात ना इक्वालिटीचे वेगवेगळे पॅरामीटर्स तिथून बाहेर आलेले आपल्याला दिसतात. त्याचबरोबर याच्यामध्ये इक्वालिटीची आणखी फार महत्वाची अशी केस आहे ज्याच्यामध्ये महाराष्ट्र डान्स बार असोसिएशन वर्सेस स्टेट ऑफ बॉम्बे. तुम्ही मागे ऐकलं असेल की एक 7-8 वर्षांपूर्वी डान्स बार बंद करा, डान्स बार बंद करा हे मोठ्या तुम्ही आपण म्हणूयात की बऱ्याच मोठ्या राजकारणी लोकांनी हा एक अजेंडा घेतलेला होता आणि डान्स बारवर बंदी आणली होती. तुम्हा आम्हालाही सर्वसामान्यांना असंच वाटत असावं की डान्स बार बंद झालेच पाहिजे, कारण तिथे चुकीच्या गोष्टी होत असतात, तिथे प्रॉस्टिट्यूशन सारखे इश्यू आहेत, तिथे लॉ अँड ऑर्डरचा इश्यू असतो, तिथून क्राईम फार मोठ्या प्रमाणात होतो, तर डान्स बार बंद झाले पाहिजे असा तुमचा आमचा एक सामान्य व्ह्यू आहे किंवा आपल्याला स्वाभाविकच असं वाटतं. पण जेव्हा अशा गोष्टी केल्या त्यावेळेला पुन्हा ते जे डान्स बार मध्ये काम करणाऱ्या ज्या काही बाला होत्या त्यांचं काय म्हणणं होतं हे पण बघणं खूप गरजेचं आहे. याच्यामध्ये त्यांनी जी काही याचिका दाखल केली त्याच्यामध्ये त्यांनी एक जो कन्सर्न घेतला होता त्याच्यात त्यांनी सांगितलं होतं की हे आमच्या प्रोफेशनल इक्वॅलिटीचं व्हायोलेशन आहे, हे आमच्या प्रोफेशनल इक्वॅलिटीचं व्हायोलेशन आहे. आता प्रश्न पडला की प्रोफेशनल इक्वॅलिटीचं व्हायोलेशन कसं, तेव्हा त्यांनी तिथे सांगितलं की हे बघा आम्ही आमचं पोट भरण्यासाठी रस्त्याच्या कडेला जे काही बार आहे त्याच्यामध्ये 100-200 रुपयासाठी आमच्या फॅमिलीसाठी आम्ही तिथे नाचतो आणि आमच्या फॅमिलीचा उदरनिर्वाह त्याच्यावरून आम्ही करत आहोत. आता जर तुम्ही म्हणताय की इथे प्रॉस्टिट्यूशन सारख्या गोष्टी चालतात, इथे लॉ अँड ऑर्डरचा इश्यू आहे, तर प्रॉस्टिट्यूशन होणार नाही ही जबाबदारी कुणाची आहे, ही जबाबदारी स्टेटची आहे. तुम्ही काळजी घ्या की तिथे प्रॉस्टिट्यूशन होणार नाही. त्याचबरोबर तुम्ही जर म्हणत असाल लॉ अँड ऑर्डरचे इश्यूज होतात, ही जबाबदारी कुणाची, ही स्टेटची आहे, ती काळजी तुम्ही घ्या. की तुमचं म्हणणं आहे की इथे लोक जे येतात हे काहीतरी इथे क्रिमिनल प्लॅन करत असतात, मग त्या गोष्टींना त्याच्यावर लक्ष ठेवण्याचं काम कुणाचं आहे, स्टेटचं आहे, तुम्ही लक्ष द्या. पण तुम्ही जर म्हणता इथून फक्त प्रॉस्टिट्यूशनच होतं तर बारवाला, प्रत्येक बारवाला ही प्रॉस्टिट्यूटच आहे असं अजिबात नाहीये. काही जण स्वतःच्या पोटासाठी किंवा उदरनिर्वाहासाठी ते करतात, पण प्रत्येक व्यक्तीच इथली वेश्या व्यवसायच करते असं म्हणता येणार नाही. आणि जर तसं होत असेल तर तिथे स्टेटचं काम आहे की ते झालं नाही पाहिजे. पण जर तुम्ही एका दिवसामध्ये जर बारवाल्यांची कामं बंद करणार असाल
तर वन स्ट्रोक मध्ये सगळ्याच महिलांना, बालबालांना वेश्या व्यवसायाशिवाय पर्याय उरणार नाही. आणखी महत्वाची गोष्ट, आपला समाज काही एवढा पुढारलेला नाही आहे की काल जर एखादी व्यक्ती बार मध्ये डान्सचं काम करत होती, उद्या ती जर तुमच्याकडे आली आणि म्हटली मला तुमच्याकडे धुणं भांड्याचं काम द्या, तर आपण ते काही तिला देणार नाही. आपला समाज तेवढा पुढारलेला आहे का? अजिबात नाही. त्याच्यामुळे जर तुम्ही बालबालांना डान्समध्ये जो काही त्यांचा डान्स आहे तो करणं जर तुम्ही बार मधलं बंद केलं, तर मात्र सगळ्यांना ज्या नाही करत वेश्या व्यवसाय त्यांना सुद्धा वेश्या व्यवसायच करावा लागेल. आपल्या समाजातल्या वेश्या व्यवसाय किंवा बेगिंग हे आपल्या समाजातले फार महत्वाचे इश्यू आहेत, प्रॉब्लेम आहेत. याच्याकडे राजकारण्यांचं लक्ष नाहीये तेवढं जेवढं असायला पाहिजे. कायदे कुठेतरी कमी पडतात, सरकारही कुठेतरी कमी पडतं, हे तितकंच खरं आहे. आणि या केसमध्ये त्या बालबालांनी जो मुद्दा घेतला होता त्याच्यात त्यांनी एक मुद्दा मांडला होता. त्यांनी सांगितलं जे पण 2 स्टार हॉटेल, 3 स्टार हॉटेल, 5 स्टार हॉटेल्स, या हॉटेलमध्ये काही हॉलिवूडच्या, काही बॉलिवूडच्या ज्या काही ऍक्टर्स आहेत ह्या येतात आणि तिथे काय करत असतात, डान्स करत असतात. आणि डान्स बार मध्ये आम्ही जे काम करतो म्हणजे काय, आम्ही डान्स करतो आणि डान्स करता करता लिकर आम्ही सर्व करत असतो. म्हणजेच काय, दारू देत असतो आम्ही. जे तिथे येणारे कस्टमर आहे त्यांना आम्ही डान्स करत करत काय करतो, दारू सर्व करत असतो. तिथे आम्ही नाचतो आणि दारू सर्व करतो. तर 3 स्टार, 2 स्टार इथे ज्या काही महिला किंवा ज्या ऍक्टर्स आहेत त्या येतात तिथे नाचतात, या हॉलिवूडच्या आणि बॉलिवूडच्या हिरोईन असतात आणि ह्या तिथे करोडो रुपये घेऊन याही तेच काम करतात. म्हणजे काय करतात, याही तिथे डान्सच करतात, त्याही तिथे दारूच सर्व करत असतात. आणि आम्ही रस्त्याच्या कडेवरती जर 200-500 रुपयासाठी ते काम करत असू तर आमचं जे काम आहे हे कमी डिग्निटीचं. आणि ज्या महिला हॉलिवूडच्या बॉलिवूडच्या स्टार आहेत, ज्यांचे तुम्ही स्टेटस ठेवता, ज्यांचे तुम्ही पिक्चर पाहायला जाता, त्यांच्याबद्दल तुमच्या मनामध्ये खूप आदर आहे, त्याच महिलांना बघण्यासाठी तुम्ही खूप जास्त गर्दी करता, तुमचा वेळ तुम्ही देता, त्यांना तुम्ही प्रतिष्ठा देता, त्याही तेच काम करतात इनडायरेक्टली. आणि आम्ही हे तेच काम करतो तरी सुद्धा तुम्ही असं म्हणता आमचं काम चुकीचं आणि त्यांचं काम बरोबर. कोणती समानता शिकवता तुम्ही आम्हाला? जर इथे प्रॉस्टिट्यूशन सारखे विषय होत असतील, लॉ अँड ऑर्डरचा विषय असेल, क्रिमिनल कॉन्स्पिरसी तिथून होत असेल, तर स्टेटची जबाबदारी आहे की ते प्रोटेक्ट केलं गेलं पाहिजे. आणि म्हणून त्याच्यामध्ये पुन्हा सुप्रीम कोर्टाने त्याच्यावरती जजमेंट दिलेले आहेत आणि काही गाईडलाईन पूर्ण आपण म्हणूयात की पोलिसांना दिलेल्या आहेत आणि सांगितलेलं आहे की इथून पुढे ज्या काही बारबाला नाचणार आहेत त्यांच्यात आणि जे काही कस्टमर दारू प्यायला येणार असतील त्यांच्यात एक स्पेसिफिक अंतर असायला पाहिजे. लॉ अँड ऑर्डरचा इश्यू असेल तर तिथे सीसीटीव्ही कॅमेरे असायला पाहिजे. प्रॉस्टिट्यूशन तिथून होत असेल तर तिथे कॅमेरे असायला पाहिजेत. या सगळ्या अशा गाईडलाईन्स याच्यातून देण्यात आल्या. म्हणजे एखाद्या गोष्टीवरती तुम्ही आम्ही जितका सढळपणे विचार करतो त्याच्याही पलीकडे जाऊन जेव्हा आपण कायद्याचा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला एक माणूस म्हणून काय असायला पाहिजे याचा विचार करणं ही काळाची गरज आहे. संविधान शिकताना फक्तच माझे हक्क, माझे अधिकार एवढंच बघून नाही चालत. पुढच्याचेही हक्क, पुढच्याचेही अधिकार ते कसे संवर्धित झाले पाहिजे हे पण फार गरजेचं आहे. इक्वालिटीमध्ये बघाल तर असंख्य केस लॉज आपल्याला शिकायला मिळणार आहेत. ऍक्च्युली माझ्या मते आज टाइम आपला जास्त झालेला आहे. माझ्या रोजच्याच किंवा नेहमीच्याच लेक्चर मधनं वेगवेगळ्या केस लॉज वेगवेगळ्या आर्टिकलला धरून नेहमीच येणार आहेत. त्या प्रत्येक केस लॉ मधून आपण काय शिकलो, कोणते डायमेन्शन्स आले, सुप्रीम कोर्टाने, हाय कोर्टाने काय जजमेंट दिले, याच्यामध्ये आणखी मी तुम्हाला आवर्जून सांगेल जे समानतेचं उल्लंघन करणारं होतं. तुम्हाला माहितीये की अगोदर जे इलेक्शन व्हायचे त्या इलेक्शन मध्ये सुद्धा निगेटिव्ह वोट देण्याची एक सिस्टीम होती, निगेटिव्ह वोटिंगची एक सिस्टीम होती. आणि त्यावेळेला आपण काय करायचो, जो इलेक्शन ऑफिसर असतो त्याच्याकडे जायचो, एक बॅलेट पेपर घ्यायचो आणि त्याच्यावरती आपण आपलं नाव, ऍड्रेस सगळं टाकायचो डिटेल. आणि आपण निगेटिव्ह वोटिंग केलं म्हणजे काय, मला कुणालाच मत द्यायचं नाही, मला असं वाटतं या उमेदवारांपैकी एकही व्यक्ती उमेदवारीच्या लायकीचा नाही आहे आणि मला कुणालाही मतदान द्यायचं नाही. आणि म्हणून असं निगेटिव्ह वोट करण्यासाठी आपण त्या अधिकाऱ्याकडे जायचो आणि त्याच्यावरती आपलं नाव आणि पत्ता मेन्शन करायचो. आता त्याच्यामुळे व्हायचं काय, जो व्यक्ती निगेटिव्ह वोटिंग करतो आहे त्याची सिक्रेसी जी आहे ती मेंटेन होत नाहीये.
म्हणजे ज्याने निगेटिव्ह वोटिंग केलंय नेमकं त्याचं नाव काय, त्याचा पत्ता काय, हे लगेच गावातल्या लोकांना कळायचं आणि त्यानंतर ती लोक जाऊन त्याला त्रास द्यायचे. म्हणजे काय, त्याची सिक्रेसी कुठेही मेंटेन होत नव्हती. आता आपण बघतो की इलेक्शनचा जो रेशो आहे हा कमी होतोय, ही लोकशाहीसाठी बाधक गोष्ट आहे. लोकशाहीमध्ये वोट वाढत गेलं पाहिजे, इलेक्शनचा रेशो वाढत गेला पाहिजे, जो दिवसेंदिवस कुठेतरी कमी होताना दिसतो. आणि त्याच्या मागे काय कारण आहे, तर जी काही शिकली सवरलेली लोक आहेत त्यांना असं वाटतं की यांच्यापैकी कुणीच त्या लायकीचं नाही आहे की यांना आपण मतदान द्यावं आणि कुणीतरी आपला प्रतिनिधी म्हणून पुढे पाठवावा. त्याच्यामुळे लोक काय करतात, सुट्टी येणार इलेक्शनच्या दिवशी लोक फिरायला जायचा प्रोग्राम करतात पण इलेक्शनला जात नाही. मग आता पुन्हा इलेक्शनचा रेशोही कमी व्हायला नको आहे. प्रत्येकाला प्रत्येकाचं मत मांडण्याचा अधिकार आहे. तुम्ही दाखवलेल्या उमेदवारांपैकी जर तुम्ही एखाद्याबद्दल स्पष्ट तुम्ही म्हणताय की आम्हाला नाही द्यायचं वोट, तर तुम्ही त्याची सिक्रेसी मेंटेन नाही ठेवत आहात, हे कुठेतरी समानतेचं व्हायोलेशन आहे. म्हणून याच्यावरती एक केस लॉ झाली आणि आता आपण जे ईव्हीएम मशीन बघतो त्याच्यावरती नन ऑफ दी अबोव म्हणजेच नोटा हे एक ऑप्शन तिथे आलेलं आहे. मग त्याच्यात काय झालं, आता जर सपोज आपण तिथे जर गेलो आणि आपण मतदान केलंच नाही, आपण तसंच आलो, तर तिथल्या लोकांना कळतं की यांनी मतदान नाही केलं, म्हणजे परत काय बाहेर जाताना कळतं की यांनी मतदान केलेलं नाही आहे. म्हणजे पुन्हा काय होतं, ती सिक्रेसी मेंटेन होत नाही. मग ते नोटाचं बटन जेव्हा येतं तेव्हा कुठल्याही उमेदवाराचं बटन दाबल्यानंतर जसा आवाज येतो तसंच तुम्ही काय म्हणता, मी पण मतदानाला गेलो, मी पण मतदान करून आलो, पण मी फक्त काय सांगून आलो की माझ्यासाठी याच्यातले कुणीच लायकीचे नाही, पण मी माझा मतदानाचा हक्क मात्र बजावून आलो आणि माझी सिक्रेसी पण मेंटेन झाली. कुणालाही कळालं नाही की मी नेमकं कुणाला मत दिलं. नन ऑफ दी अबोव साठी दिलं की मी एखाद्या पर्टिक्युलर नावाच्या व्यक्तीला दिलं हे कुणाला कळणार नाही, कारण म्युझिक प्रत्येक वेळेला वाजणार आहे. हे पण काय आहे, समानता आहे. अशा बऱ्याच वेगवेगळ्या समानतेच्या बाबतीमध्ये तुम्हाला म्हणजे समानतेवरच केस लॉज सांगायला लागलं तर पुढच्या अजून 1-2 तास आपण समानतेवरती लेक्चर 100% फक्त केस लॉज ऐकू शकतो. पण कुठेतरी आपल्याला वेळेचं पण बंधन आहे, ते पण बघितलं पाहिजे. आणि कुठेतरी तुमची संविधानाबद्दलची क्युरिओसिटी जी एक जागरूकता आहे ती सुद्धा कुठेतरी एक निर्माण झाली पाहिजे की पुढे काय, आणखी पुढे काय, काय अजून माझं संविधान सांगतं, समानता म्हणजे नेमकी कशा कशाची समानता आणि ती कशी कशी येते, आणि मला मिळालेले अधिकार हे परिपूर्ण आहेत का, त्या प्रत्येक अधिकारावर काही बंधन पण आहेत, हे पण मला माहिती असायला पाहिजे. सो आजच्या दिवशी आपण इथे थांबूयात. माझ्याकडनं काही चुकलं असेल तर मला मोठ्या मनाने माफ करा. आज आयोजक आणि संयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली, त्यांचे मनापासून आभार. कुणाला जर समानतेवरती किंवा याच्या अगोदर आपण प्रस्तावनेपासून तर आर्टिकल 14 पर्यंत आज आपण येऊन थांबलो, त्यावर जर काही प्रश्न विचारायचे असतील तर जरूर विचारा. थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद ताई. जसं आपण म्हणालात ताई की वेळ झालेला आहे, परंतु आपण बोलत असताना वेळ म्हणजे घड्याळाकडे कोणी बघतच नाही असं मला वाटतं. कारण आपण जेव्हा बोलत राहतात तेव्हा आम्ही फक्त ऐकायचं काम करतो आणि कशा प्रकारे आपल्याला एक एक शब्दाचा अर्थ कळेल आणि कशा प्रकारे आपल्याला विश्लेषण होईल आणि कशा प्रकारे आपल्या कानावरून जात आहे याच्याकडे सगळ्यांचं लक्ष हे केंद्रित असतं. आपले मनापासून धन्यवाद. आदरणीय नंदाताई सोनवणे यांचा हँडल आहे, तर नंदाताईंना विनंती आहे, ताई आपण व्यक्त व्हाल. दर्शनांना वंदन आणि उपस्थितांना सर्वांना जय. मला आत्ताच्या चालू आर्टिकल संदर्भातलं नाही विचारायचं, मला थोडंसं जे आपल्याकडे ह्याच्यासाठी मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिकार याच्यामध्ये दुरुस्ती झाली आणि त्याच्याऐवजी शिक्षणाचा कायदा निर्माण झाला. त्यावेळी म्हणजे मी पण शिक्षिका, मला बरं वाटलं, म्हटलं की म्हणजे की जी वंचित घटक आहेत त्या सगळ्यांना शिक्षण मिळेल म्हणून. पण मला थोडंसं नंतर असं जाणवायला लागलं की 6 ते 14 वयोगटातील मुलांना मोफत आणि सक्तीचं जर शिक्षण राहिलं असतं तर ह्या प्रायव्हेट शाळांमध्ये सुद्धा मुलांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण मिळायला हवं होतं. तर म्हणजे शिक्षण तळागाळापर्यंत पोहोचायला किंवा त्या कोणत्याही संस्थेमध्ये जरी 25% जागा राखीव असल्या दारिद्र्य रेषेखाली
तरी दारिद्र्य रेषेला सुद्धा अट ठेवली ना की 1 लाखापर्यंतच उत्पन्न, म्हणजे की त्यामध्ये ते बसू शकत नाहीत. तर या बाबतीत म्हणजे नक्की पुढं काय म्हणजे आता तर मला म्हणजे शिक्षण पासून ही सगळा घटकच वंचित वाटायला लागलाय. तर या संदर्भातलं आपलं मत काय? आता बघा, जसं जाणार तसं तुम्हाला शिक्षणाच्या बाबतीत आर्टिकल 22 मध्ये 23 मध्ये जे लहान मुलांसाठी ज्या काही चाइल्ड लेबर जे आहेत त्याचा कन्सर्न जो आहे ना, की 14 वर्षाच्या आतल्या मुलांना तुम्ही माइन्स मध्ये आणि हजार्डस वर्क जिथे असतं तिथे तुम्ही त्यांना कामाला ठेवू शकत नाही. आणि राईट टू लाईफ मध्ये राईट टू एज्युकेशन हा दिलेला आहे. कारण मी मगाशी पण म्हटलं की लाईफ असायला पाहिजे, ती क्वालिटेटिव्ह लाईफ असायला पाहिजे आणि आपल्या लाईफ मध्ये क्वालिटी आणण्याचं काम हे गव्हर्नमेंटचं असतं. त्याच्यामुळे ज्या गव्हर्नमेंटच्या शाळा आहेत त्याच्यामध्ये 6 वर्षापासून 14 वर्षांपर्यंतचं शिक्षण जे प्राथमिक आहे हे कंपल्सरी एज्युकेशन देणं हे गरजेचं आहे. कारण याची प्रोव्हिजन पुन्हा डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीज मध्ये सुद्धा दिलेली आहे. त्याचबरोबर आर्टिकल 51A मधले जे फंडामेंटल राईट्स आहेत, फंडामेंटल ड्युटीज आहेत, त्या ड्युटीज मधली 11वी ड्युटी सुद्धा पॅरेंट्स वरती सुद्धा ती टाकण्यात आलेली आहे की तुमची मुलं 6 ते 14 पर्यंतची प्रायमरी एज्युकेशन आहे ना हे मॅटर करतं. शैक्षणिक संस्थांचा जो कॉन्सेप्ट आहे ना तो आर्टिकल 29 मध्ये आपण शिकणार आहोत. त्याच्यामध्ये शैक्षणिक संस्था कशा उभा राहू शकतात, धर्माच्या नावाने शैक्षणिक संस्था उभा राहू शकतात का, किंवा प्रायव्हेट एज्युकेशन आहे ना त्याला तो कन्सर्न लागू नाही होत. मी जेव्हा स्टेटची डेफिनेशन सांगितली तेव्हा त्याच्यात मी काय म्हटलं की कुठल्या कुठल्या गोष्टींना आपण गव्हर्नमेंट म्हणणार आहोत, गव्हर्नमेंटलाच त्या गोष्टी बंधनकारक असतात. पण ज्या शैक्षणिक संस्था आहेत त्यांना सुद्धा काही प्रमाणात गव्हर्नमेंटचे क्रायटेरिया फॉलो करावे लागतात. पण फीच्या बाबतीमध्ये किंवा शिक्षणाच्या बाबतीत किंवा सिलेबसच्या बाबतीत गव्हर्नमेंट नाही त्याच्यामध्ये इंटरफेअर करत. तर तो एक वेगळा मुद्दा आहे. ते जेव्हा आपण पुढे पुढे जाऊन शिकणार त्या दिवशी पूर्ण इन डिटेल तुम्हाला तोच विषय शिकायला मिळेल. धन्यवाद ताई, धन्यवाद. नंदाताईंनी आपल्याला प्रश्न विचारला आणि त्या प्रश्नाचं आपण त्यांचं समाधान आपण केलेलं आहे. जसं जसं संविधान आपण पुढे पुढे शिकणार आहोत तसं तसं आपल्या आपल्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला आपोआप मिळतील, यात अजिबात वाद नाही. अगदी आपण एका दिवसात एका अनुच्छेदाचं जरी विश्लेषण केलं तरी सुद्धा बरीच माहिती, कारण उगाच आपण 14, 15, 16 एका दिवसात 16, 17 करू शकतो, पण त्याच्यातलं डोक्यात किती बसणार, काहीच बसू शकत नाही. त्याच्यामुळे एका दिवसात एक जरी केलं तरी अतिउत्तम आणि समजेल असंच आहे. त्याच्यामुळे आपले पुन्हा धन्यवाद. यानं आजचा आपला हा उपक्रम संपला असं जाहीर करतो.